गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी सुमन हायस्कूल बारामधून तेजल जरीवाला, विषय इंग्रजी। आज आपण शिकणार आहोत 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी युनिट 1 चीता स्टीयर्स। विद्यार्थी मित्रांनो, ही एक स्टोरी आहे आई चित्याची, ज्यात झुलू नावाचा एक हंटर आहे जो खूप आळशी आहे। तो कशा प्रकारे बाळांची चोरी करतो, ते बाळ कशा प्रकारे आईपर्यंत पोहोचतात आणि त्यांना पोचवणारी व्यक्ती कोण आहे, तसंच चित्यांविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स देखील आपण पाहणार आहोत। चला चालू करूया युनिट 1 चीता स्टीयर्स। Long, long ago, a Zulu hunter was sitting under a tree. Long, long ago म्हणजे खूप वर्षापूर्वी झुलू हंटर, झुलू जातीत असलेला एक शिकारी एका झाडाखाली बसलेला होता। हिज नेम वॉज एडी, ज्याचं नाव होतं एडी। ही सॉ अ लार्ज हर्ड ऑफ डिअर ग्रेझिंग इन लश ग्रीन मेडो। झाडाखाली बसल्या बसल्या त्याने पाहिलं होतं अ लार्ज हर्ड ऑफ डिअर, खूप मोठं कळप हरणांचं, ग्रेझिंग इन लश ग्रीन मेडो। ग्रेझिंग म्हणजे चरणे, इन लश ग्रीन मेडो म्हणजे जिथं फक्त गवत आणि गवत असलेलं खूप मोठं मैदान आहे, तिथं त्याने हरणांचं कळप पाहिलं जे आरामात गवत खात होते। ही सेड टू हिमसेल्फ, These deer are really wonderful. तो स्वतःलाच म्हटला, These deer are really wonderful. किती छान आहेत ना हे. But I have to run a lot to catch one of them. पण तो इतका आळशी होता की त्याने असं विचार केलं की हरणं तर खूप छान आहेत, पण जर त्यांना मला पकडायचं असेल तर त्यांच्या मागे मला पळावं देखील लागेल. Can't there be an easy way to get one? आणि म्हणूनच बसल्या बसल्या त्याने असं विचारलं, अशी कुठली तरी युक्ती आहे का की ज्याच्याने मी लगेचच एखाद्या हरणाला पकडू शकतो. सडनली ही सॉ अ फिमेल चीता क्रॉलिंग सायलेंटली क्लोजर टू द ग्रेझिंग ॲनिमल्स. सडनली म्हणजे अचानकच, ही सॉ त्याने पाहिलं होतं अ फिमेल चीता क्रॉलिंग सायलेंटली. एक फिमेल चीता, क्रॉलिंग म्हणजे रांगत जाणे, हळूहळू रांगत खूप जवळ गेली. कुठं? द ग्रेझिंग ॲनिमल्स, जिथं सगळे हरणं आरामात गवत खात होते तिथपर्यंत ती पोहोचली. देन आणि लगेचच शी लेफ्ट अँड कॉट अ डिअर, तिने लगेचच त्या हरणावर उडी टाकली आणि एकाला पकडलं. आफ्टर सम टाईम हर 2 young cubs came out of the bush. They all enjoyed their meal. आणि थोड्याच वेळात तिचे ते दोघं लहान बाळ बाहेर आले. आउट ऑफ द बुश म्हणजे जिथं ते होते त्याच्यातून बाहेर आले. दे ऑल एन्जॉयड देअर मील, आणि सगळ्यांनी त्यांचं जे जेवण होतं ते आनंदाने खाल्लं, आनंदाने पूर्ण केलं. These eyes brightened, they sparkle with an idea. लगेचच एडीच्या डोळे चकाकले. दे स्पार्कल विथ अन आयडिया, त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. ही एन्व्हीड द कप, त्याला त्या लहान बाळांचं खूप द्वेष देखील झाला आणि त्याने मनातच विचार केलं, कॅन आय बी लकी ॲज दीज ब्युटिफुल कप. आणि तो स्वतःच असं विचार करू लागला की हे जे लहान पिलं आहेत त्यांच्यासारखं मी नशीबदार असू शकतो का. दे गॉट देअर फूड विदाऊट एनी एफर्ट, काहीही न करता. किती छान, आईने त्यांच्यासाठी शिकार केलं, त्यांनी आरामात ते अन्न खाल्लं काहीही न करता. कॅन आय हॅव अ हंटर लाईक देअर मदर, त्यांच्या आईसारखं मला कोणी शिकारी मिळेल का. ही थॉट, तो स्वतःच हे सगळं विचार करत. ही डिसाइडेड टू कॅच अ यंग कप टू ट्रेन इट टू हंट फॉर हिम. मग त्याने असा विचार केला की हे जे 2 लहान कब्स आहेत, 2 लहान पिलं आहेत, त्याच्यातून एकाला मी त्याला पकडणार आणि नंतर मी त्याला ट्रेनिंग देणार. देन आय शॅल ओनली से, आणि मग मी फक्त म्हणणार, ओ माय डिअर गो अँड किल अ डिअर फॉर मी. माझ्या प्रिय चिता, जा आणि माझ्यासाठी एका हरणाला मारून आण. आह, माय लाईफ विल बी व्हेरी कम्फर्टेबल देन. माझं आयुष्य किती सुखात जाईल ना.
किती शांतता असेल माझ्या आयुष्यात. ही वॉज क्वाईट प्लीज्ड विथ हिज ओन आयडिया. आणि स्वतःच हे विचार करून स्वतःच हसत होता किंवा त्याला खूप बरं वाटत होतं त्याच्या मनात आलेल्या त्याच्या आयडियाविषयी. टू फॉलो कप्स अँड स्टील वन. मग तो त्याने निश्चयच करून टाकला, आता मी या दोघं पिलांचा पाठलाग करणार आणि त्यातनं एकाची चोरी करणार. फ्रॉम हिज एक्सपिरियन्स इडी न्यू दॅट चिता नेव्हर अटॅक्स अ मॅन. आणि इतक्या वर्षाचं त्याचा अनुभव होतं, त्यात त्याला माहीत होतं की चिता कधीही माणसावर हल्ला करत नाही. देअरफॉर इट वॉज सेफ टू स्टील अ कप. ही फॉलोड द चिता फॅमिली टिल इव्हिनिंग. आणि म्हणून त्याला माहीत होतं आपण जर लहान पिलाचं अपहरण केलं, त्याची चोरी केली तरी काहीही होणार नाही आहे. आणि म्हणून ती पूर्ण सायंकाळ त्याने त्या आई चिता आणि लहान बाळांचा पाठलाग केला. ॲट सनसेट द मदर चिता हिड हर कब्स इन थिक बुश अँड लेफ्ट फॉर अ स्ट्रीम. जसं सूर्यास्त झालं लगेचच आई स्वतःच्या पिलांना झाडांमध्ये लपवून पाणी पिण्यासाठी गेली. क्विकली लगेचच द हंटर पिक्ड अप हिज नेट. त्या शिकाऱ्याने स्वतःची जाळी आणि भाला हातात घेतला अँड रॅन इन टू द बुश. लगेचच तो त्या झाडांमध्ये पळत गेला. तिथं त्याने पाहिलं ही सॉ 2 टायनी कप्स. टायनी म्हणजे खूप लहान. त्याने ते 2 लहान लहान पिलं पाहिली. दे लुक्ड ॲट हिम विथ देअर ब्राईट आईज. त्यांच्या त्या चकाकणाऱ्या डोळ्याने ते त्याच्याकडे पाहतच होते. दे वर टू यंग टू रन अवे. आणि ते इतके लहान होते की एडीला पाहून ते कुठं पळून जातील ही तर शक्यताच नाही आहे. एडी थ्रीव द नेट ओव्हर दॅम. एडीने लगेचच त्याच्या हातात असलेली जाळी त्या लहान पिलांवर फेकली. अँड द कब्स वेअर कॉट. आणि दोघं पिलं त्या जाळीत अडकले. ही नीडेड ओनली 1 कप बट ही थॉट. आधीपासूनच आपण सांगत आलो आहे की त्याला फक्त एकाचीच गरज होती. मग त्याने विचार केला, इट्स ऑलवेज बेटर टू हॅव 2 स्लेव्स इन्स्टेड ऑफ 1. एक नोकर ठेवण्यापेक्षा 2 नोकर असलेले कधीही चांगले नाही का, असं लगेचच त्याने विचार केला. ही ड्रॅग देम विथ हिम. टू ड्रॅग म्हणजे ओढत नेणे. ही ड्रॅग देम विथ हिम. त्या दोघांना त्यांनी ओढत ती नेट ओढत नेली. अँड हिड देम अंडर अ बिग बास्केट. टू हिड म्हणजे लपवून देणे. आणि नंतर एका बास्केटमध्ये बास्केटच्या आत त्या दोघांना लपवून दिलं. द मदर चिता रिटर्न आफ्टर अ व्हाईल. थोड्याच वेळेत आई पुन्हा आपल्या जागेवर परत आली. शी डिड नॉट फाइंड हर कप्स. तिला कुठंही तिचे पिलू दिसले नाही. शी लुक्ड ऑल अराउंड. सगळीकडे पाहिलं. फर्स्ट ऑफ ऑल शी बिकेम अँग्री अँड जम्प वाईल्डली. पहिल्यांदा तर तिला खूप राग आला. तिने जोरात उड्या देखील मारलं. शी स्निफ्ड ऑल अराउंड. सगळीकडे तिने स्वतःच्या पिलांना शोधलं. बट अलास शी कुड नॉट फाइंड हर डिअर बेबीज. पण अरे रे, तिचे ते लहान कप्स तिला कुठंही मिळाले नाही. ॲट लास्ट आणि शेवटी शी बिकेम सॅड अँड स्टार्टेड क्राईंग. ती खूप दुःखी झाली आणि आता तिने रडायचं चालू केलं. शी क्राईड अँड क्राईड फॉर द होल नाईट टिल द नेक्स्ट इव्हिनिंग. पूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळपर्यंत फक्त आणि फक्त ती रडतच होती. शी क्राईड अँड क्राईड. ती फक्त आणि फक्त रडतच होती. अंटिल हर टीयर्स मेड डार्क स्टेन्स. जोपर्यंत तिच्या अश्रूंनी खूप जास्त काळे डाग डाऊन हर चिक्स. तिच्या गालांवर नाही पडले, म्हणजे तिच्या अश्रूंनी तिच्या गालांवर काळे डाग पडले होते. शी वॉज स्टील विपिंग. आणि अजूनही तरी देखील ती रडतच होती तिच्या पिलांसाठी. ॲट नाईट द मदर चिता क्राईड सो लाऊडली दॅट शी वॉज हर्ड बाय अ वाईज मॅन लिव्हिंग इन द विलेज. रात्री
आई चिता इतकी जोरात रडत होती की तिचं ते रडण्याचा आवाज गावात राहणाऱ्या एका खूप चांगल्या व्यक्तीने ऐकलं. द ओल्ड मॅन अंडरस्टूड व्हॉट हॅड हॅपन्ड. इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्या म्हाताऱ्या माणसाला लगेच कळालं की नेमकं काय झालं असेल. ही इमिडिएटली टूक हिज स्ट्रॉंग क्लब अँड केम आउट ऑफ हिज हट. त्या म्हाताऱ्या माणसाने लगेचच त्याच्याजवळ असलेले अवजार घेतले आणि लगेचच तो त्याच्या त्या झोपडीतनं बाहेर आला. धिस ओल्ड मॅन शॅनो वॉज व्हेरी वाईस. हा शॅनो नावाचा माणूस खूपच चांगला होता. ही लव्ड ॲनिमल्स अँड न्यू ऑल अबाउट देम. त्याचं प्राण्यांवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्याविषयी तो सगळं काही जाणत होता. व्हेन शॅनो फाउंड आउट द हिडन कप्स. जेव्हा शॅनोला ते लपवलेले लहान बाळ मिळाले, ही न्यू दॅट इट वॉज एडीज विकेड आयडिया. त्याच्या लगेचच लक्षात आलं हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही काम नसून ते फक्त एडीचंच काम असू शकतो. ही गॉट अँग्री विथ एडी. त्याला एडीचा खूपच राग आला. ही रश टू द हट अँड शाउटेड, आय हेट यू एडी. एव्हरीबडी ऑर अवर ट्राईब विल हेट यू बिकॉज यू आर लेझी अँड विकेड टू. ही रश टू द हट. तो लगेचच एडीच्या झोपडीजवळ गेला अँड शाउटेड, खूप जोरात ओरडला, आय हेट यू एडू. एडी, तू मला बिलकुल नाही आवडत. एव्हरीबडी ऑफ अवर ट्राईब विल हेट यू. आणि आपल्या जातीत असलेली एकही व्यक्ती तुझं सन्मान करत नाही. का? बिकॉज यू आर लेझी अँड विकेड टू. तू जितका आळशी आहेस तितकाच तू दृष्ट देखील आहेस. We know that hunter must hunt his own strength and skill. तुला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे की प्रत्येक शिकाऱ्याने आपल्या ताकदीच्या अनुसार किंवा आपल्या स्किल अनुसार कुठलंही शिकार करायचं असतं. बट यू आर लेझी हंटर. पण तू तर इतका आळशी आहेस. यू आर अ थीप. तू चोर देखील आहेस. यू हॅव ब्रोकन द रूल्स ऑफ अवर ट्राईब. तू आपल्या जातीचे सगळे नियम तोडलेस. यू हॅव बॉट डिसऑनर टू द होल ट्राईब. आणि तू कुठलंही चांगलं काम केलं नाही आहेस आपल्या जातीसाठी. तू खूप खराब आहेस. ऑल द मेंबर्स ऑफ द हंटर ट्राईब गॉट टुगेदर. सगळे शिकारीच्या जातीत असलेले त्या जमातीतले सगळे लोक एकत्र आले. दे डिसाइडेड टू ड्राईव्ह अवे एडी फ्रॉम देअर विलेज फॉर एव्हर. टू ड्राईव्ह अवे म्हणजे बाहेर काढणे, तिथून बाहेर हकलणे. एडी फ्रॉम देअर विलेज फॉर एव्हर. एडीला त्यांच्या गावातून सदा सर्व काळासाठी त्याला गावातून बाहेर काढण्याचा निर्णय त्या मेंबर्सद्वारा घेण्यात आला. शॅनो टूक द कब्स ऑन हिज शोल्डर अँड रिटर्न देम टू देअर मदर. शॅनोने त्या दोघा पिलांना स्वतःच्या खांद्यावर घेतलं अँड रिटर्न देम टू देअर मदर. आणि दोघं पिलांना त्यांच्या आईला परत केलं. पिलं परत करत असताना ही सॉ दॅट. त्याने पाहिलं होतं लॉंग विपिंग ऑफ द मदर चिता हॅज स्टेन हर फेस फॉर एव्हर. लॉंग विपिंग ऑफ मदर चिता, जी 2 दिवसापासून सतत रडत होती, त्याच्यामुळे स्टेन हर फेस फॉर एव्हर. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसाठी ते डाग तसेच राहिले होते. विद्यार्थी मित्रांनो, चित्याविषयी जाणून घेऊया. चित्याची उंची असते 100 सेंटीमीटर. त्याचं वजन असतं 65 किलो. वेट ॲट द बर्थ, जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा ते फक्त 300 ग्रॅमचं असतं. एज ऑफ मॅच्युरिटी 2 वर्षाची असते. आयडेंटिफिकेशन, चित्याला ओळखणार कसं? चिता हॅज लायटर बॉडी अँड इट्स लेग्स आर लॉंगर दॅन लेपर्ड. चिताची जी बॉडी असते ती लायटर असते आणि त्याचे जे पाय असतात ते लेपर्डपेक्षा देखील खूप लॉंग असतात. इट हॅज आयसोलेटेड ब्लॅक स्पॉट. त्याच्या शरीरावर खूप अंतरावर ब्लॅक कलरचे स्पॉट्स असतात. वेअर ॲज लेपर्ड हॅज क्लस्टर्स ऑफ स्पॉट्स. जेव्हा लेपर्डच्या शरीरावर स्पॉट्स असतात किंवा क्लस्टर्स असतात. चित्याच्या हॅबिट्सविषयी जाणून घेऊया. चिता युजली लिव्ह इन ओपन फॉरेस्ट. चिता नेहमी ओपन जंगलात राहायचं पसंत करतात.
प्रेझेंटली दे आर फाउंड मेनली इन आफ्रिका. आणि सध्या तर सगळ्यात जास्त चिता जर कुठं पाहायला मिळत असतील तर ते फक्त आफ्रिकेत. वी हॅड लॉट्स ऑफ चिता इन इंडिया बट द लास्ट वन वॉज शॉट बाय हंटर्स अराउंड 1950. भारतात चिता होते पण शेवटचा चिता मारला गेला हा नियर अबाउट 1950मध्ये. त्याच्या हॅबिट्सविषयी जाणून घेऊया, त्याच्या सवयीविषयी जाणून घेऊया. इट इज द फास्टेस्ट ॲनिमल ऑन द अर्थ. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे चिता सगळ्यात फास्टेस्ट ॲनिमल आहे ह्या पृथ्वीवरचा. इट्स टॉप स्पीड कॅन बी अराउंड 100 km/h. एका तासात तो 100 किलोमीटरची गती ठेवू शकतो. बट इट कॅन मेंटेन धी स्पीड ओनली फॉर अ शॉर्ट डिस्टन्स. पण खूप कमी वेगासाठी तो हे डिस्टन्स मेंटेन करतो. समटाईम्स इट कॅन टेक अ लीप ॲज लाँग ॲज 25 meters. कित्येक वेळा तो 25 मीटरपर्यंतची लांब अशी उंच उडी घेऊ शकतो. इट क्रीप्स सायलेंटली बिहाइंड द प्रे. तो हळूहळू त्याच्या शिकाराच्या मागे जातो, रांगत जातो. अँड देन लिप्स अप टू कॅच इट. आणि मग उडी टाकून तो त्या शिकाऱ्याला पकडतो. इट डज नॉट प्रिझर्व इट्स प्रे. तो स्वतःचं अन्न कधीही साचवून ठेवत नाही, सांभाळून ठेवत नाही. दिस कॉजेस डेथ ऑफ कब्स अँड यंग चितास. आणि स्वतःचं अन्न ते साठवून ठेवत नाही, त्याच्यामुळे कित्येक वेळा लहान कब्स किंवा यंग चिता जे आहेत त्यांचा मृत्यू होतो. इट इज सॉलिटरी क्रिएचर. त्यांना एकटं राहायचं खूप आवडतं. इट डज नॉट लिव्ह इन ग्रुप ऑर हर्ड. ते ग्रुपमध्ये पण राहत नाही आणि हर्डमध्ये पण राहत नाही. इट्स फॅमिली सेपरेट्स ॲज सून ॲज द कब्स आर मॅच्युअर. फॅमिली देखील सेपरेट होते. म्हणजे आपण मॅच्युरिटी पाहिली चिताची 2 वर्ष, म्हणजे जास्तीत जास्त ते फॅमिलीमध्ये 2 वर्षापर्यंत राहतात. आता आपण पाहूया त्यांच्या डाएटविषयी, ते काय खातात. मीडियम साईज बक्स आर इट्स मेन फूड. मीडियम साईजचे जे बक्स असतात ते त्यांना खूप आवडतात. इट ऑल्सो कॅचेस हेअर्स अँड लार्ज बर्ड्स. आणि कित्येक वेळा ते सशांचा देखील शिकार करतात आणि मोठ्या मोठ्या पक्ष्यांना देखील ते खातात. कब्स, लहान पिलांविषयी जाणून घेऊया. द फिमेल गिव्स बर्थ टू 2 to 4 cubs ॲट अ टाईम. एका वेळी आई 2 ते 4 पिलांना जन्म देते. दे आर व्हेरी ब्युटिफुल विथ लॉंग सिल्वर ग्रे फर. आणि जेव्हा त्यांचा जन्म होतं तेव्हा ते सिल्वर ग्रे फरचे असतात, जे खूपच छान दिसतात. मदर कॉल्स देम बाय गिविंग हाय पिच्ड विसल लाईक अ बर्ड. आणि आईला जेव्हा पण बाळांना बोलवायचं असेल तेव्हा ती जोरात शिटी वाजवून तिच्या पिलांना बोलवते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमध्ये आपण पाहिलं की झुलू जातीत असलेल्या एडी नावाचा जो शिकारी आहे तो किती आळशी आहे. स्वतःचं अन्न देखील त्याला शिकार करायचं असेल तरी देखील तो असं विचार करतो की कुणीतरी मला तयार द्यावं. म्हणून तो आई चिताच्या 2 पिलांना चोरी करतो आणि असं विचार करतो की मी ते मोठे झाल्यावर त्यांना शिकार करायचं शिकवेल आणि ते माझ्यासाठी शिकार करून आणतील आणि मी आरामात बसणार. तो तसंच करतो देखील. आई चिताच्या पाठलाग करून तो 2 पिलांची चोरी करतो. चोरी केल्यानंतर तो त्या 2घांना एका बास्केटखाली लपवतो. आई चिता परत आल्यानंतर जेव्हा बाळ मिळत नाही म्हणून ती जेव्हा रडते तेव्हा त्याच गावात असलेल्या शॅनो नावाचा जो माणूस आहे तो त्या 2 पिलांना शोधून 2 लहान कब्स जेव्हा त्याला मिळतात शॅनोला, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे फक्त एडीचं काम असू शकतं. म्हणून तो एडीवर रागवतो, त्याच्या झोपडीच्या बाहेर जातो, त्याला रागवतो आणि नंतर त्याच जमातीत असलेले सगळे लोक एकत्र येऊन एक डिसिजन घेतात की याला आपण आपल्या जमातीतनं बाहेर काढलं पाहिजे. ते त्याला बाहेर काढतात देखील. ही आपण पाहिली युनिटची स्टोरी. त्याच्यानंतर चित्याविषयी आपण काही फॅक्ट शिकलो, त्याच्या उंचीविषयी, त्याचं जेवण, त्याचे पिलं कसे असतात, ते किती वर्षानंतर मोठे होतात, ते किती वर्ष 2 सोबत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत युनिट नंबर 1, ज्याचं नाव होतं चितास टियर्स.